भारतीय हॉकी संघाची ओळख म्हणजे निळी जर्सी. जवळपास 100 वर्षांची परंपरा, ऑलिम्पिकमधील सुवर्ण इतिहास आणि जगभरात ब्लू जर्सी म्हणून तयार झालेली वेगळी ओळख. पण आता हीच जर्सी भगव्या रंगात बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय केवळ रंग बदलण्यापुरता आहे का, की यामागे राजकारण, परंपरा आणि खेळाडूंची ओळख यावर मोठा वाद सुरू झाला आहे. माजी ओडिशा मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी तर थेट भाजप सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. नेमकं काय घडलं जाणून घेऊयात सविस्तर. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की. भारतीय हॉकी संघाच्या नव्या जर्सीवरून सध्या देशभरात मोठी चर्चा सुरू आहे. अनेक दशकांपासून भारतीय हॉकीची ओळख असलेली निळी जर्सी बदलून आगामी स्पर्धेसाठी भगव्या रंगाला अधिक महत्त्व देण्यात आलं आहे. हा निर्णय समोर येताच क्रीडाप्रेमी, माजी खेळाडू, राजकीय नेते आणि सोशल मीडियावरील अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. काहींच्या मते ही आधुनिक डिझाईन आणि खेळाच्या गरजेनुसार घेतलेला योग्य निर्णय आहे, तर अनेकांचं म्हणणं आहे की भारतीय हॉकीची निळी जर्सी ही केवळ एक गणवेश नसून देशाच्या क्रीडा इतिहासाची ओळख आहे. त्यामुळे हा विषय केवळ जर्सीच्या रंगापुरता मर्यादित न राहता राष्ट्रीय ओळख, परंपरा आणि भावनांशी जोडलेला गेला आहे. भारतीय हॉकीचा इतिहास हा भारताच्या क्रीडा वारशातील सर्वात गौरवशाली अध्याय मानला जातो. 1928 ते 1980 या काळात भारताने तब्बल 8 ऑलिम्पिक सुवर्ण पदके जिंकत जगभरात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. मेजर ध्यानचंद, बलबीर सिंग, मोहम्मद शाही यासारख्या दिग्गज खेळाडूंनी भारतीय हॉकीला जागतिक स्तरावर एक वेगळी प्रतिष्ठा मिळवून दिली. आज भारतीय क्रीडा संघ म्हटलं की डोळ्यासमोर सर्वप्रथम निळी जर्सी येते. मात्र सुरुवातीपासून भारतीय हॉकीची जर्सी निळी नव्हती. वेगळ्या स्पर्धांमध्ये विविध रंगांच्या जर्सी वापरण्यात आल्या, पण कालांतराने गडद निळा रंग भारतीय क्रीडा संघाची कायमस्वरूपी ओळख बनला. आज अनेक जण या रंगाला इंडिया ब्लू म्हणून ओळखतात. त्यामुळे निळी जर्सी ही केवळ रंग नसून अनेक दशकांचा इतिहास, विजय आणि राष्ट्रीय अभिमानाचं प्रतीक बनली. याच पार्श्वभूमीवर अलीकडे हॉकी इंडियाने आगामी स्पर्धेसाठी भारतीय संघाची नवी जर्सी सादर केली. या नव्या डिझाईनमध्ये पारंपरिक निळ्या रंगाऐवजी भगव्या रंगाला अधिक महत्त्व देण्यात आलं. जर्सी सादर होताच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आणि हा विषय काही तासातच राष्ट्रीय चर्चेचा विषय बनला. या प्रकरणात सर्वात मोठी प्रतिक्रिया आली ती ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची. त्यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटलं की भारतीय हॉकीची निळी जर्सी ही देशाच्या क्रीडा इतिहासाचा भाग बनला आहे आणि ती बदलण्याचा निर्णय योग्य नाही. त्यांनी असा आरोपही केला की हा निर्णय राजकीय दबावाखाली घेतल्यासारखा वाटतो. त्यांच्या मते हॉकी हा खेळ राजकारणापासून दूर ठेवला पाहिजे आणि त्याची ऐतिहासिक ओळख कायम ठेवली पाहिजे. नवीन पटनायक यांच्या या विधानानंतर हा विषय केवळ क्रीडेपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो राजकीय चर्चेचाही केंद्रबिंदू बनला आहे. मात्र दुसरीकडे हॉकी इंडियाने या सर्व आरोपांना स्पष्ट शब्दात नकार दिला. संस्थेचं म्हणणं आहे की हा निर्णय कोणत्याही राजकीय दबावामुळे घेतलेला नाही. आधुनिक निळ्या सिंथेटिक टर्फवर गडद निळी जर्सी स्पष्टपणे दिसत नाही, त्यामुळे खेळाडूंना, सहकाऱ्यांना पटकन ओळखण्यात अडचण येऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन अधिक उठावदार रंग निवडण्यात आला असून हा निर्णय पूर्णपणे तांत्रिक कारणांमुळे घेण्यात आल्याचं हॉकी इंडियाने स्पष्ट केलं. मात्र हे स्पष्टीकरण आल्यानंतरही वाद थांबला नाही. भारताचे माजी कर्णधार वीरेन रासखिन्ना यांच्यासह अनेक माजी हॉकीपटूंनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. त्यांच्या मते भारतीय हॉकीची निळी जर्सी ही जगभरात भारताची ओळख बनली आहे. अशा ऐतिहासिक प्रतीकात मोठा बदल करण्यापूर्वी खेळाडू, माजी खेळाडू आणि चाहत्यांची मतं विचारात घेतली पाहिजे होती. याच दरम्यान हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप कीर्ती यांच्या माहिती संदर्भातही काही वृत्त समोर आली. काही अहवालांनुसार त्यांनी हा निर्णय त्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय झाल्याचं सांगितल्याची माहिती समोर आली. त्यामुळे निर्णय प्रक्रियेबाबतही प्रश्न उपस्थित होऊ लागले. आता एक महत्त्वाचा प्रश्न, जर्सीचा रंग खरंच काही फरक पडतो का? क्रीडा मानसशास्त्रात रंगाचा खेळाडूंच्या मानसिकतेवर काही प्रमाणात परिणाम होत असल्याचं अनेक संशोधनांमध्ये सांगितलं गेलं आहे. निळा रंग शांतता, आत्मविश्वास आणि विश्वासाचं प्रतीक मानलं जातं, तर भगवा रंग, लाल रंग
ऊर्जा, आक्रमकता आणि उत्साहाचं प्रतीक मानलं जातं. मात्र तज्ज्ञ स्पष्ट सांगतात की जर्सीचा रंग सामना जिंकत नाही, विजय मिळवून देतात खेळाडूंची मेहनत, रणनीती आणि संघभावना. जगातील अनेक यशस्वी क्रीडा संघांकडे पाहिले तर त्यांची ओळख त्यांच्या पारंपरिक रंगांमुळेच निर्माण झाली आहे. ब्राझीलचा फुटबॉल संघ आजही पिवळ्या जर्सीसाठी ओळखला जातो. न्यूझीलंडचा संघ काळ्या रंगासाठी प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे इटलीच्या राष्ट्रीय ध्वजात निळा रंग नसतानाही त्यांचा फुटबॉल संघ जगभरात निळ्या जर्सीसाठी प्रसिद्ध आहे. यावरून क्रीडा क्षेत्रात संघाची ओळख अनेकदा इतिहासातून तयार होते, केवळ ध्वजातील रंगांमधून नाही. या संपूर्ण प्रकरणात ओडिशाचं नावही महत्त्वाचं आहे. गेल्या अनेक वर्षात ओडिशा सरकारने भारतीय हॉकीला मोठा आर्थिक पाठिंबा दिला आहे. राष्ट्रीय संघाचं प्रायोजकत्व स्वीकारणं, राउरकेला येथील बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम उभारणं आणि हॉकीच्या विकासासाठी सातत्याने गुंतवणूक करणं यामुळे ओडिशा भारतीय हॉकीच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे नवीन पटनायक यांच्या प्रतिक्रियेकडे अनेक जण या पार्श्वभूमीवर पाहत आहेत. आता प्रश्न असा आहे की मुख्य जर्सी बदलायला हवी का? याचं उत्तर एकांगी असू शकत नाही. आधुनिक डिझाईन, ब्रँडिंग आणि नव्या पिढीशी जोडणं महत्त्वाचं आहे, पण त्याचवेळी इतिहास, परंपरा आणि चाहत्यांच्या भावना जपणं तितकंच महत्त्वाचं आहे. कदाचित सर्वोत्तम मार्ग असू शकतो की पर्यायी जर्सीमध्ये नवीन प्रयोग केले जावेत, पण भारतीय हॉकीची ऐतिहासिक ओळख असलेली निळी मुख्य जर्सी कायम ठेवण्यावरही विचार व्हायला हवा. शेवटी जर्सी कधीच गोल करत नाही, गोल खेळाडू करतात. पण एखादा रंग लाखो भारतीयांच्या भावना, इतिहास आणि अभिमानाचं प्रतिनिधित्व करू शकतो. म्हणूनच भारतीय हॉकी जर्सीवरील हा वाद केवळ रंगाचा नाही, तो भारताच्या क्रीडा परंपरेचा आहे, राष्ट्रीय ओळखीचा आहे आणि भविष्यात भारताने आपला इतिहास जपत आधुनिकतेकडे कसं वाटचाल करायची याचाही आहे. तुम्हाला काय वाटतं? भारतीय हॉकीची मुख्य जर्सी निळीच राहायला हवी का, की बदल स्वीकारायला हवा? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.